हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, विविध भूमिका, याचा भाग 14. स्वामीजींबरोबरच्या प्रवासात निरनिराळे अनुभव येत. त्यापैकी काही नमुन्यादाखल सांगायचे झाले तर असे: स्वामीजींची प्रवचनं टेपवर घेण्यासाठी मला त्यांच्या व्यासपीठाजवळच्या पुढे अथवा त्यांच्या मागे बसून ते काम करावं लागे. काहींना माझी तिथली उपस्थिती फारशी पसंत नाही असं लक्षात आल्यानं मी एकदा एका तरुण साधकाला स्वामीजींजवळ राहून टेप करण्यास सांगितलं. पण त्याचं ते काम नसल्यानं तो प्रवचन ऐकण्यात रंगून गेला आणि टेपचं काम तसंच राहिलं. स्वामीजींचं लक्ष होतंच. त्यांनी मला नंतर विचारलं, कालचं प्रवचन टेपवर आलं का? मी म्हटलं, नाही ना, मी त्याच्याकडे टेप रेकॉर्डर देऊन सांगितलं होतं, परंतु त्याचं लक्षच नव्हतं. त्यामुळे प्रवचन टेप झालं नाही अथवा अर्धवटच झालं. शिवाय टेप रेकॉर्डर बराच लांब ठेवला गेला. अशा वेळेला स्वामीजी म्हणत, जे काम तुम्हाला करायला सांगितलं आहे ते तुम्हीच करायचं. ते तुम्ही दुसऱ्याला का सांगितलं? ते त्याचं कामच नाही. आणि कोण काय म्हणतं इकडे लक्ष देण्याचं तुम्हाला कारणच नाही. स्वामींची आज्ञा तुम्ही पाळायची. अशा प्रसंगी माझी फार कुचंबणा होत असे. तथापि काही न बोलता मी पुन्हा माझं काम करायला पुढे होत असे. काही ठिकाणी स्वामी सरलाताईंची व्यवस्था एका ठिकाणी केलेली असे आणि माझी राहण्या जेवण्याची व्यवस्था त्यापासून बरीच दूर इतरत्र केलेली असे. अशा वेळी स्वामीजी मला म्हणत, त्यांनी जिथं व्यवस्था केली तिथं तुम्ही राहायला जा, पण सकाळी लवकर आवरून 6 वाजता सामूहिक ध्यानाच्या वेळी आमच्या इथे या. मग दिवसभर आमच्याबरोबर राहून टेप घेणं, इतर व्यवस्था याकडे लक्ष ठेवा. पुन्हा रात्री त्यांनी व्यवस्था केली असेल तर तिथं जा. वस्तुतः स्वामीजींच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन इतरांनी वागायला हवं. पण संतांचं मन जाणणं हे सामान्य काम नाही. निदान प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करावी हा मनाचा मोठेपणाही फारसा नसतो. त्याचा त्रास संतांना होत असतो. हे बहुधा कुणाच्या लक्षात चटकन येत नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी नम्रता, शरणागत भाव ठेवणारी मंडळी जेव्हा आपल्या सहकाऱ्यांबद्दल दुजाभाव, स्पर्धात्मक भाव ठेवतात, तेव्हा त्याचा त्रास सद्गुरूंना अप्रत्यक्षपणे होत असतो, पण याची जाणीव शिष्यांना नसते. 1988 एका सामाजिक आणि पारमार्थिक कार्य करणाऱ्या संस्था प्रमुखांच्या निमंत्रणावरून स्वामीजी सरलाताईंसह आम्ही 5-6 मंडळी त्या गावी जाण्यास निघालो. हा कार्यक्रम 5-6 दिवसांचा होता. ते गाव पुण्यापासून दूर अंतरावर असल्यानं येण्या जाण्यात 2 दिवस जाणार होते. आमच्याबरोबर 2-3 तरुण साधक, एक प्रौढ व्यक्ती होती. भगिनी वर्गात मी एकटीच होते. रात्रभर प्रवास करून आम्ही त्या गावी सकाळी 10च्या सुमारास पोहोचलो. स्टेशनवर त्या संस्थेचे 2-3 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याबरोबर आम्ही त्या संस्थेच्या आवारात पोहोचलो. तिथं देखील स्वामीजींचं स्वागत करायला ते संस्थाचालक सामोरे आले नाहीत. वस्तुतः ते पुण्यात आले तेव्हा ध्यान मंदिरात आले होते. स्वामीजींनी त्यांचं यथोचित स्वागत करून त्यांना आपल्या शेजारी व्यासपीठावर बसवून घेतलं होतं. त्यांचं भाषण आणि त्यावर स्वामीजींचे 4 शब्द. अनेक साधकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. स्वामीजींचं मोठेपण त्यांच्या लक्षात आलं होतं, म्हणूनच त्यांनी स्वामीजींना आवर्जून आपल्या गावी उत्सवात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. आता स्वामीजी तिथं आले तरी ते स्वागतासाठी पुढे आले नव्हते. आम्हाला त्या संस्थेच्या कार्यालयासमोरच दुसऱ्या मजल्यावर उतरायला एक ब्लॉक दिला होता. ब्लॉक जुनाच होता, पण तिथं पुरेशी स्वच्छताही नव्हती.
स्वामीजी सरलाताईंसाठी दिलेल्या कॉट्स जुन्या, मध्येच खळगा असलेल्या, चादर जुनी, एकूण सर्वच व्यवस्था स्वामीजींना अगदीच न मानवणारी होती. तिथंच 3-4 दिवस राहायचं होतं. म्हणून स्थानिक कार्यकर्ते, शेजारची मंडळी आणि बरोबरीचे साधक सर्वांच्या मदतीनं तिथलं सर्व वातावरण स्वामीजींनी बदलून घेतलं. दुसरी कॉट आणवली, गाद्या बदलल्या, आम्ही बरोबर नेलेल्या स्वच्छ चादरी त्याच्यावर घातल्या, जमीन झाडून पुसून घेतली, टेबलावर स्वच्छ चादर घातली, इथून नेलेल्या उदबत्त्या लावल्या, टेबलावर ज्ञानेश्वरी, दासबोध ग्रंथ, सद्गुरूंचा फोटो सर्व व्यवस्थित ठेवलं. वातावरण एकदम स्वच्छ, पवित्र वाटू लागलं. हा बदल करताना स्वामीजींचा जरा देखील कुठं तक्रारीचा सूर, उंच आवाज, नाराजी काही नाही. सर्व झाल्यावर स्वामीजी म्हणाले, आता स्नानाची व्यवस्था बघा. स्वामीजींचं थंड पाण्यानं स्नान, इतरांनी स्नान उरकलं. तोपर्यंत भोजनाचं निमंत्रण आलं. स्वामीजींसह सर्वांची भोजन व्यवस्था बाहेर मांडवाखाली जी इतर मंडळी भोजनास बसली होती तिथंच करण्यात आली होती. आम्ही भोजनाला गेलो. माझ्या लक्षात आलं हे भोजन स्वामीजींना मानवणारं नव्हतं. फडफडीत भात, त्यांना न चावता येणाऱ्या चपात्या, भाजी आमटी तिखट. स्वामीजी काही न बोलता 4 घास खाऊन उठले. भोजन झालं तरी ते संस्थाचालक स्वामीजींची चौकशी करायला आले नाहीत. आता मात्र कमालच झाली. स्वामीजी शांतपणे त्यांच्या समोरच्या कार्यालयात गेले. तिथं संस्थाचालक भगव्या कपड्यात बसलेले होते. स्वामीजींना पाहतात ते चमकून उठले. 10-15 मिनटं स्वामीजी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलले. 2-3 दिवसांचा एकूण कार्यक्रम काय याची चौकशी करून आम्ही आमच्या ब्लॉकवर परतलो. तिथं विचार झाला की स्वामीजींच्या भोजनाची व्यवस्था स्वतंत्र केली पाहिजे. त्यासाठी स्वयंपाकाचं सर्व सामान मागवून घ्यावं. स्वामीजी आणि सरलाताईंच्या भोजनाची व्यवस्था मी तिथं करावी असं ठरलं. मलाही बाहेरच्या जेवणाची सवय नव्हती. इतर मंडळी संस्थेच्या भोजनालयात जातील. स्वामीजींची काही अनुगृहीत मंडळी मुद्दाम या कार्यक्रमासाठी त्या गावी आली होती. सर्वांच्या मदतीनं आम्ही तिथं सर्व व्यवस्था केली. दूध भरपूर मिळत होतं. त्यामुळं स्वामीजींना सोयीचा होईल असा साधा स्वयंपाक, दूध, ताक, सकाळी रव्याची खीर, सर्व व्यवस्था आम्हाला तिथं करता आली. सकाळी 5 वाजता उठण्यापासून ध्यान, स्नान, खाणं, सत्संग, गाठीभेटी, चर्चा, भोजन, प्रवचन, रात्री झोपेपर्यंतचा सर्व कार्यक्रम घरच्यासारखा तिथं सुरू झाला. स्वामीजींच्या सत्संग प्रवचनानं सर्व श्रोते अगदी भारावून गेले. ते संस्थाचालक कोणत्याही कार्यक्रमाला व्यासपीठावर येत नसत. काय त्यांचं धोरण होतं कुणास ठाऊक, पण आम्हाला ते चमत्कारिक वाटलं. स्वामीजींचे सत्संग प्रवचन ते ऐकत असावेत. आम्ही तिथून निघण्याच्या वेळेपर्यंत त्यांच्यात बराच बदल झाला असावा असं दिसलं. थोडा ताठरपणा जाऊन नम्रता आली होती. स्वामीजींविषयी प्रेम, आपुलकी निर्माण झालेली दिसली. संतांच्या सान्निध्यात आलेल्या एकेका व्यक्तीचं हृदय परिवर्तन घडवून आणणं हा संतांचा खरा चमत्कार. असे चमत्कार मात्र स्वामीजींच्या तिथं मला खूपच पाहायला मिळाले. अनेक कुटुंब, व्यक्ती पालटून सन्मार्गावर, साधना मार्गावर स्थिर होत होती. आज इथेच थांबूया. यानंतरचा 15वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.